श्रीकांत शिंदेंचा सत्कार करणारी फोटोतली व्यक्ती कोण? फोटो ट्विट करून संजय राऊतांचा गृहमंत्री फडणवीसांना सवाल। इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अझहरी यांना अटक। जुनागडमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुजरात एटीएसची कारवाई। इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अझहरी यांना अटक। कारवाईनंतर पोलीस ठाण्याच्या खिडकीतून सगळ्यांना शांत राहण्याचं अझहरी यांचं आवाहन। मुंबईच्या घाटकोपरमध्ये शांततेचं वातावरण। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिसांचं नागरिकांना आवाहन। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या तोडफोड प्रकरणी पीएसआय गाडेकर निलंबित। हलगर्जीपणाचा ठपका। ललित कला केंद्राच्या तोडफोड प्रकरणी भाजयुमोच्या 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल। तातडीनं जामीनही मंजूर। उद्धव ठाकरेंच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग दौऱ्याचा दुसरा दिवस। कणकवलीत सकाळी 10:30 वाजता पत्रकार परिषद तर 11 वाजता राजापुरात सभा। आमदार लोक गोळीबार करतायत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? उल्हासनगर गोळीबार प्रकरणी उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल। पंतप्रधान नरेंद्र मोदींना घराणेशाही नको, मग नारायण राणेंच्या घराणेशाहीचं काय? राणेंची घराणेशाही पंतप्रधान मोदींना चालणार का? घराणेशाहीवरून उद्धव ठाकरेंची विचारणा। नारायण राणे शिवसेना सोडून गेले नाही, त्यांना बाळासाहेबांनी लाथ मारून शिवसेनेतून काढलं। उद्धव ठाकरेंची नारायण राणेंवर जहरी टीका। उद्धव ठाकरेंचे आमदार वैभव नाईक यांच्या घरी भेट। यावेळी वैभव नाईक आणि कुटुंबियांकडून उद्धव ठाकरेंचं स्वागत। राज्य सरकार फेसबुकवरून चालणारं सरकार नाही, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर टीका। तर उद्धव ठाकरेंनी स्वप्न बघणं सोडून द्यावं, चित्रा वाघ यांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजित पवार आज जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात। इस्लामपूरमध्ये अजित पवारांकडून मोर्चे बांधणी सुरू। उल्हासनगर गोळीबार प्रकरणाची गृह विभागाकडून चौकशी सुरू। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। कल्याणमधील गोळीबाराच्या घटनेनंतर आता सोशल मीडियावर रील वॉर। गणपत आणि महेश गायकवाडांच्या समर्थकांकडून रील्स व्हायरल। नाशिकमध्ये आयकर विभागाच्या छाप्यात कोट्यवधी रुपयांचा घवाड जप्त। 8 कोटी रुपयांची रोख रक्कम, 3 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि बिस्किट जप्त। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील प्रस्तावावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार। भाजप खासदारांना व्हीप जारी। झारखंडमधील चंपई सोरेन सरकारची आज विधानसभेत बहुमत चाचणी। हैदराबादमध्ये 3 दिवसांच्या मुक्कामानंतर महाआघाडीचे आमदार रांचीला परतले। ज्ञानवावी प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। वजूखाना सर्वेक्षणाच्या मागणीवर सुनावणी। मनोज जरांगेंची आज अंतरवाली सराडीत पत्रकार परिषद। मुंबई आंदोलनातून मराठा समाजानं काय मिळवलं याची माहिती देणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।